नमस्कार. आज आपण हराभरा कबाब बनवणार आहोत. हॉटेलमध्ये स्टार्टर म्हणून नेहमी आपण हराभरा पॅटीस ऑर्डर करतो. लग्नामध्येही स्टार्टर म्हणून हराभरा पॅटीस असतं. तेच आज आपण घरी बनवणार आहोत साध्या आणि सोप्या पद्धतीने. त्यासाठी लागणारं साहित्य: पालक, सिमला मिरची, फरसबी, कोथिंबीर, मिरची, वटाणा, आमचूर पावडर, मीठ, मसाला, हळद, गरम मसाला, धणा पावडर, कॉर्नफ्लोअर, उकडून स्मॅश केलेला बटाटा, पनीर, ब्रेड क्रम्स आणि काजू. आता आपण गरम पाण्यामध्ये पालक उकडून घेऊया 5 मिनिट. पाणी आपलं गरम झालं आहे, त्यामध्ये पालक घालते. आता पालक आपला चांगला वाफला आहे, तो आता काढून घेऊ आणि थंड करून घेऊया. आता आपल्या ह्या सर्व भाज्या कापून झालेल्या आहेत. पालक थंड करून त्यातलं पाणी काढून झालेलं आहे. आता कढईमध्ये तेल घालून त्याच्यामध्ये सर्व भाज्या आपण घालून घेऊया. तेल चांगलं तापलं पाहिजे. आता तेल आपलं चांगलं तापलं आहे, त्यामध्ये सर्व भाज्या घालायच्या आहेत. प्रथम आपण मिरची घालूया, फरसबी, सिमला मिरची, आता हे सगळं चांगलं शिजवून घेऊया. आता वटाणा घालूया आणि सर्व भाज्या 15 मिनिट चांगल्या तेलावर परतून घेऊया. त्यात पाणी अजिबात घालू नये. भाज्या आपल्या चांगल्या शिजल्या आहेत, त्या थोड्या थंड करून घेऊ. शिजलेल्या भाज्या आणि पालक मिक्सरमधनं जाडसर वाटून घेऊया. आपलं जाडसर वाटून झालेलं आहे. आपण सर्व साहित्य एकत्र करून घेऊया. हे जाडसर वाटण. आता ह्यामध्ये मी बटाटा घालते, पनीर, कोथिंबीर, ब्रेड क्रम्स, कॉर्नफ्लोअर, मसाला, हळद, धणा पावडर, गरम मसाला, आमचूर पावडर, मीठ. आता हे सर्व मिक्स करून घेऊया. मिक्स झालेलं आहे करून सर्व. आता आपण त्याचे पॅटीस बनवूया. त्याचे आपल्याला पाहिजे त्या साईजचे बनवू शकतो, छोटे किंवा मोठे. मी ह्या आकाराचे बनवून घेतले. त्यानंतर ते आपण ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घेऊया. त्यावरती काजू लावूया आणि असे सर्व बनवून घेऊया. अशा प्रकारे आपले सर्व पॅटीस तयार झाले आहेत. जर तुमच्याकडे ब्रेड क्रम्स नसतील तर तुम्ही अशा प्रकारेही बनवू शकतात. काही कोटिंग न लावता शॅलो फ्राय करू शकता. आता आपण हे शॅलो फ्राय करून घेऊया. तुम्हाला जर डीप फ्राय करायचं असेल तर डीप फ्राय पण करू शकता. आता आपला तवा तापला आहे, त्याच्यावर तेल घालून घेऊन शॅलो फ्राय करून घेते. शॅलो फ्राय व्हायला 15 ते 20 मिनिट लागतात. आपल्या सर्व भाज्या शिजलेल्याच आहेत. आता आपलं हे एका बाजूनी चांगलं फ्राय झालं आहे. आता दुसऱ्या बाजूनी करण्यासाठी आपण उलटून घेऊया. पहिल्या बाजूनी स्लो गॅसवर 10 मिनिट झाले आहेत. आता दुसऱ्या बाजूनी 5 मिनिट फ्राय करूया. बाजूनी तेल सोडूया, म्हणजे दुसऱ्या बाजूनी चांगले खरपूस होतील. नंतर मी प्लेटमध्ये काढून घेईन. आपला हराभरा पॅटीस तयार झाला आहे. हे हेल्दी स्नॅक्स आहे. हे तुमच्या घरातील सर्वांना खूप आवडेल, तसंच मुलांनाही खूप आवडेल.
आणि हे तुम्ही चहाबरोबरही खाऊ शकता आणि रात्री जेवतानाही खाऊ शकता. ही रेसिपी आवडली असल्यास तुम्ही नक्की करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.